नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण पाहतोय इस्रो आणि नासाच्या शैक्षणिक सहलीसाठीच्या काही सराव प्रश्नपत्रिका. या व्यतिरिक्त शिक्षकांची TET परीक्षा असेल, 8वीची NMMS परीक्षा असेल, या परीक्षांमध्ये सुद्धा ही टेस्ट सिरीज किंवा ही प्रश्नसंच उपयोगी पडणार आहेत. चला तर पाहूया आपण. प्रश्न पहिला, जेव्हा एखादी वस्तू सरळ रेषेत प्रवास करते तेव्हा त्या गतीला काय म्हणतात? आपल्याला माहिती आहे का, सरळ रेषेत जाणारी जी गती असते तिला रेषीय गती असे म्हणतात. रेषीय गतीचे सुद्धा दोन मुख्य प्रकार असतात. जर एका सरळ रेषेत जात असताना सुद्धा समान कालावधीत समान अंतर कापत असेल एखादी वस्तू, तर तिला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. आणि जर तिची स्पीड, तिची गती कमी जास्त होत असेल तर तिला रेषीय असमान गती असे सुद्धा म्हणतात. वर्तुळाकार गतीबद्दल आपल्याला माहिती आहे की ज्या वस्तू अशा वर्तुळाकार गतीत फिरतात त्यांना वर्तुळाकार गती म्हणतात. त्या वस्तूंच्या गतीला वर्तुळाकार गती. यादृच्छिक गती रँडम मोशन ही तिच्यामध्ये कुठलीही निश्चितता नसते. उदाहरणार्थ फुटबॉल खेळणारे खेळाडू, बागेत उडणारं फुलपाखरू, या पद्धतीनं. परंतु या प्रश्नाचं उत्तर आहे रेषीय गती. पहा, प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते हा न्यूटनचा कितवा नियम आहे? हे पहा, प्रत्येक जी क्रिया असते तिला समान आणि विरुद्ध अशी प्रतिक्रिया जर असेल, समान ताकदीची परंतु विरुद्ध दिशेने घडणारी जर क्रिया असेल तर तो न्यूटनचा तिसरा नियम असतो. मित्रांनो, आपल्याला माहीत असलं पाहिजे, न्यूटनचा पहिला नियम जो आहे तो जडत्वाचा नियम मानला जातो. म्हणजे कोणतीही वस्तू जोपर्यंत तिला बाह्य असंतुलित बल आपण लावत नसतो तोपर्यंत ती वस्तू तिची स्थिती किंवा तिची गती किंवा तिची काय म्हणूयात दिशा समान ठेवते, बदलत नाही. म्हणजे स्थितीचं जडत्व, गतीचं जडत्व आणि त्यासोबतच दिशेचं जडत्व त्या वस्तूला तसंच कायम राहतं. तो न्यूटनचा गतीचा पहिला नियम असतो. न्यूटनचा दुसरा नियम काय असतो की संवेग अक्षयतेचा नियम. म्हणजे एकूण त्या वस्तूचा आघातापूर्वीचा संवेग हा आघाताच्या नंतरच्या संवेगा एवढाच राहत असतो. हा न्यूटनचा दुसरा नियम असतो. चला पाहूया पुढचा प्रश्न. क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल असं जेव्हा म्हटलं जाईल किंवा क्रिया आणि प्रतिक्रिया असं जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा बिनधास्त न्यूटनचा तिसरा नियम लिहून टाकायचा. बलाचे SI एकक कोणते आहे? बलाचे SI एकक, बल आपल्याला माहिती जूल हे ऊर्जेचं एकक आहे, पास्कल दाबाचं एकक आहे. आपल्याला बलाचं एकक विचारलंय, SI एकक विचारलंय, ते न्यूटन आहे. मग बलाचं जे CGS एकक आहे ते कोणतं आहे? तर त्याचं CGS एकक आहे डाईन. आणि कधी कधी परीक्षेमध्ये न्यूटन आणि डाईन या दोन्हीतला संबंध सुद्धा विचारतात. तर 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1 न्यूटन बल म्हणजे 10चा 5व्या घाता एवढं, 5वा घात डाईन एवढं बल. पुढं पहा, स्थितीज ऊर्जेचे योग्य सूत्र ओळखा. स्थितीज ऊर्जेचे योग्य सूत्र ओळखा. स्थितीज ऊर्जा आपल्याला माहिती स्थितीज ऊर्जा जर गतीज ऊर्जा असेल तर ती ½ mv² असते. परंतु स्थितीज ऊर्जा मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन इंटू हाईट mgh हे त्याचं परफेक्ट उत्तर. याच्यासोबत तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की ½ mv² हे कायनेटिक एनर्जीचं उदाहरण आहे. F = ma बलाचं एकक आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन, आणि संवेगाचं एकक आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ही वेगवेगळी उदाहरणं आहेत. पहा पुढं, समुद्रावरून जमिनीकडे येणारे वारे हे उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? तर वारे जे येत असतं ते वारं पहा अभिसरण, समुद्रावरून जमिनीकडे येणारं वारं जे असतं ते अभिसरण या प्रकारात मोडतं. आपण भूगोलमध्ये सुद्धा शिकत असतो अभिसरणीय प्रवाह, त्यामध्ये हा प्रश्न मोडतो. ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? ध्वनीचा वेग पुढीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त ध्वनीचा वेग जो असतो तो सॉलिड
म्हणजे स्थायू या माध्यमात असतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला तो द्रव माध्यमात असतो आणि सर्वात कमी तो वायू माध्यमात असतो. त्यातसुद्धा मीडियम वाईज अजून वेगवेगळे धातूंमध्ये वेगवेगळा वेग, तसंच वेगवेगळ्या लिक्विडमध्ये वेगवेगळा वेग, तसंच हवेमध्ये सुद्धा म्हणजे वायूमध्ये सुद्धा वायूमध्ये वेगवेगळा वेग आपल्याला दिसतो. परंतु माध्यम वाईज जर पाहिलं तर स्थायू सर्वात जास्त, द्रव त्याच्यानंतर आणि सर्वात कमी वायूमध्ये. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, मानवी कानांची ऐकण्याची मर्यादा तर ती असते ज्याला आपण ऑडिबल साऊंड म्हणत असतो, तो 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज या दरम्यानचा ध्वनी मानवी कान ऐकू शकतात. त्यामुळं ऑडिबल रेंज जी असते ती 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज एवढी असते. 20 हर्ट्जपेक्षा कमी असेल तर तो इन्फ्रासाऊंड असतो आणि 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त असेल तर तो अल्ट्रासाऊंड असतो. हेही लक्षात घ्या. प्रकाशाचे प्रिझममधून 7 रंगात विभाजन होणे या क्रियेला काय म्हणतात? तर या क्रियेला आपल्याला माहिती आहे अपस्करण असं म्हणतात. डिस्पर्शन ऑफ लाईट असं म्हणतात. अपवर्तन काय असतं? एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात गेल्यानंतर प्रकाश किरण त्याची काय करतो? दिशा थोडीशी बदलतो. हे माध्यमाच्या घनतेनुसार बदलतं. म्हणून अपवर्तन हे प्रकाश किरणाच्या दिशेतला बदल असतो. परावर्तन, प्रकाश किरण अपरावर्तक पृष्ठभागावर पडला आणि तिथून वापस परत फिरला तर ते परावर्तन असतं. हे रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन. आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, पूर्णतः आंतरिक परावर्तन, ही सुद्धा एक अशी टिपिकल कंडिशन आहे ज्यामध्ये प्रकाश किरण अपवर्तित होता होता तो एक वेळ अशी येते की तो अपवर्तित न होता आहे त्याच माध्यमात तो परत फिरतो, तेव्हा त्याला पूर्ण आंतरिक परावर्तन असं म्हणतात. हे होण्यासाठी एका माध्यमाची एक अत्यंत घन माध्यम आणि दुसरं अत्यंत विरल माध्यम असणं गरजेची गोष्ट असते. वाहकातून वाहणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला काय म्हणतात? चुंबकीय क्षेत्र म्हणतात, विद्युतधारा म्हणतात का विद्युत प्रभार म्हणतात? वाहकातून वाहणाऱ्या इलेक्ट्रॉनचा जो प्रवाह असतो त्याला आपण विद्युतधारा असं म्हणत असतो. दाब वाढवण्यासाठी खालीलपैकी काय करावे लागेल? दाब जर वाढवायचा असेल आपल्याला तर बघा, इथं तुम्हाला काही हिंट पुरवली कंसात. P = F/A. याचा अर्थ काय? जर आपण जो दाब आहे तो प्रेशर एरियाशी इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये. दॅट मीन्स जर आपण क्षेत्रफळ वाढवलं तर दाब कमी होईल, परंतु आपल्याला दाब वाढवायचा आहे. मग दाब वाढवायचं आहे तर आपल्याला क्षेत्रफळ कमी करावं लागेल. म्हणून बी ऑप्शन हे त्याचं उत्तर. खालीलपैकी कोणता बदल हा रासायनिक बदल आहे? पहा, खालीलपैकी कोणता बदल हा रासायनिक बदल आहे? रासायनिक बदल काय असतो? तो कायमस्वरूपी होऊन जातो, त्याला रिव्हर्स करता येत नाही. बर्फ वितळणे नाही, हा भौतिक बदल आहे. पाणी उकळणे भौतिक बदल आहे. लोखंड गंजणे हा रासायनिक बदल आहे. एकदा गंजलेलं लोखंड पुन्हा पूर्ववत होऊ शकत नाही. अशा पद्धतीने हा केमिकल चेंज आहे. गढूळ पाण्यातून स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? गढूळ पाण्यातून स्वच्छ पाणी मिळवायचे आपल्याला, याच्यासाठी आपण काय करत असतो? विलगीकरण ही पद्धत वापरत असतो. पहा पुढं, आधुनिक आवर्त सारणीत पिरियोडिक टेबल मूलद्रव्याची मांडणी बघा कशाच्या आधारे केली आहे? आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी ही त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे. कशाच्या? अणुअंकाच्या चढत्या क्रमाने आधुनिक आवर्त सारणी जी मोसलेने मांडली, याच्यामध्ये अणुअंकाचा चढता क्रम विचारात घेतला. पाणी H2O हे काय आहे? तर आपल्याला माहिती आहे संयुग आहे, कारण त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं प्रमाण निश्चित असतं. हे प्रमाणसुद्धा अणुप्रमाण जर बघितलं हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं तर ते 2:1 या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून पाणी हे एक संयोग आहे. आम्ल हे पहा मित्रांनो, पाण्याच्या अणूंमध्ये
कधी कधी तुम्हाला प्रश्न वजनी प्रमाणाचा विचारला जातो की हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं वजनी प्रमाण काय, तर तेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांचं वजनी प्रमाण 1:8 या प्रमाणात ते एकमेकात त्यांची वस्तुमानं असतात. 1 कोण तर हायड्रोजन आणि 8 कोण तर ऑक्सिजन. 1:8 हे वजनी प्रमाण, परंतु अणूंचं प्रमाण 2:1. आम्ल लिटमस पेपरवर काय परिणाम करते, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आम्लामध्ये लिटमस पेपर हा लालच होत असतो. मग तो लाल असेल तर लालच राहील, निळा असेल तरी तो लाल होतो. आम्ल लिटमस पेपरवर काय परिणाम करते, तर काय करते बघा, लाल लिटमस निळा करते नाही. आम्लामध्ये ते लालच राहतो, निळा लिटमस लाल करते. हे त्याचं उत्तर. अंतराळ यानांवर गंज चढू नये म्हणून कोणत्या प्रक्रियेचा वापर केला जातो, तर गंज चढू नाही द्यायचा आहे आपल्याला, म्हणून ऑक्सिडेशन नाही, गॅल्वनायझिंग, ज्वलन, बाष्पीभवन, या तर फिजिकल, या साध्या प्रोसेस आहेत आपल्या, ज्वलन, बाष्पीभवन, ऑक्सिडेशन. आपल्याला गंज चढू नये यासाठी प्लेटिंग, गॅल्वनायझिंग या पद्धती असतात. म्हणून उत्तर त्याचं गॅल्वनायझिंग ही पद्धत आहे. आम्ल आणि आम्लारी यांच्या अभिक्रियाने क्षार आणि पाणी तयार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात, तर बघा, आम्ल जेव्हा आम्लाशी अभिक्रिया करतं तेव्हा सॉल्ट अँड वॉटर तयार होत असतात. या प्रक्रियेला आपण उदासीनीकरण, न्यूट्रलायझेशन असं म्हणत असतो. CNG या इंधनाचा मुख्य घटक कोणता असतो, तर पहा, CNGचा मुख्य कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आहे तो. बघा, CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आहे. मग बघा, प्रोपेन, ब्युटेन, मिथेन आणि इथेन ही त्याची उदाहरणं आहेत. आपल्या सगळ्यांना माहितीत बघा, आपला CNG गॅस हा त्याच्या नावातच आलंय बघा, नॅचरल गॅस म्हणजे मिथेन हा मुख्य घटक असतो. पुढं पहा, वनस्पती, बघा आता इथं प्रोपेन, ब्युटेन जी नावं आले ती LPG गॅस, बघा, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, हे यांच्यामध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन असतात. हेही तुम्ही लक्षात ठेवा. वनस्पती कोणत्या प्रक्रियेद्वारे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, तर प्रकाश संश्लेषण ही अत्यंत वैश्विक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून काय करत असतात, वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि अन्न निर्मितीनंतर ऑक्सिजन ते वातावरणात रिलीज करत असतात. मानवी शरीरातील रक्ताभिसरण संस्थेचा मुख्य पंप कोणता आहे, तर आपल्या सर्वांना श्रुत आहे. आपली जी रक्ताभिसरण संस्था आहे तिच्या केंद्रस्थानी हृदय असतं आणि हृदय हे पंपाचं काम करतं आणि त्याला जोडलेल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या वाहिन्यांचं काम करत असतात, म्हणजे रक्त पोहोचवण्याचं काम करत असतात. पेशीचा शोध कोणी लावला, बघा, पेशी आपल्या सजीवांचा फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट आहे. बघा, फंडामेंटल ज्याला म्हणूया, मूलभूत असा रचनात्मक आणि कार्यात्मक एकक पेशी असतात आणि या पेशींचा शोध लावणारा तो होता रॉबर्ट हुक. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणाला मानले जाते, इथं प्रश्न हा थोडासा फसवा म्हणण्यापेक्षा आपल्याला थोडंसं काळजीनं लिहिणं गरजेचं आहे. भारतातल्या हरित क्रांतीचे जनक जे आहेत ते डॉक्टर MS स्वामीनाथन हे आहेत. हे चांगलं लक्षात ठेवा. MS स्वामीनाथन हे भारतातील हरित क्रांतीचे जनक आहेत. भारतातील धवल क्रांतीचे जनक जर कोणी विचारलं, धवल क्रांती म्हणजे दुग्ध क्रांती, या क्रांतीचं जनक जर कोणी विचारलं तर डॉक्टर वर्गीस कुरियन हे त्याचं उत्तर आहे. आणि जागतिक हरित क्रांतीचे जनक जर विचारण्यात आले तर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे त्याचं उत्तर लक्षात ठेवा. वाळवंटातील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी उंटाकडे कोणते अनुकूलन असते, तर बघा, वाळवंटातील परिस्थिती म्हणजे खाली सर्वत्र नुसती वाळू असते आणि या वाळूतून चालण्यासाठी सोपं जावं म्हणून त्याच्या पायांना गादी असते. त्याच्यानंतर
त्याच्या शरीरावरची त्वचा जी असते ती जाड त्वचा असते आणि पाणी साठवण्याची क्षमतासुद्धा त्यांच्याकडं असते, जेणेकरून जर पाणी कधी मिळालं नाही तर रिझर्व पाणी साठ्याचा ते वापर करतात. वरील सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पहा मित्रांनो, पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर आपल्याला सर्वांना हे माहीत असणं गरजेचंच आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी जी आहे ती लिव्हर आहे, यकृत जिला आपण म्हणतो. सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक लहानात लहान घटक कोणता? तर तो आहे पेशी. पेशींपासून सर्व सजीवांची शरीरं बनलेली आहेत. त्यामुळं पेशी हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? पहा, ओझोन हा वातावरणाच्या स्थितांबर स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा जो थर आहे, पहिला थर असतो तपांबर, त्यानंतर स्थितांबर, मग मध्यांबर, ज्यालाच आपण आयनांबर असं सुद्धा म्हणतो, आणि सर्वात वरचा असतो एक्झोस्फिअर बाह्यांबर असं सुद्धा म्हणतो. तर या स्थितांबर थरामध्ये ओझोनचा थर आपल्याला स्ट्रॅटोस्फिअर या थरामध्ये सापडून येतो. भूकंपाची तीव्रता मोजणारे यंत्र कोणते? तर भूकंपाची तीव्रता आपल्याला जेव्हा मोजायची असते तेव्हा सिस्मोग्राफ हे एकक वापरलं जातं. बॅरोमीटर इकडं एक दिले पर्याय. बॅरोमीटर हे हवेचा दाब मोजला जातो. थर्मामीटर आपण टेम्परेचर मोजत असतो आणि लॅक्टोमीटर आपण एखाद्या पदार्थामध्ये लॅक्टोज शर्करा म्हणजे फॅट्सचं प्रमाण मोजत असतो. पुढं पाहू. हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजन आहे आणि तो 78% आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. ऑक्सिजनचं प्रमाण हे 21% आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.03% आहे. हा पण प्रश्न खूप वेळा विचारला जातो, म्हणून चांगलं लक्षात ठेवा. पाण्याचे बाष्पात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? बघा, पाण्याचं बाष्प होणं याला आपण बाष्पीभवन असे म्हणतो. याच्या उलट जर बाष्पाचं पाण्यात रूपांतर होत असेल तर त्याला आपण सांद्रीभवन असं म्हणत असतो. रिश्टर स्केल हे कशाचे एकक आहे? वाऱ्याचा वेग, समुद्राची खोली, भूकंपाची तीव्रता आणि ज्वालामुखी. तर आपण भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये मोजत असतो आणि त्या रिश्टर स्केलवरून भूकंप तीव्र आहे का, मध्यम आहे का, मंद स्वरूपाचा आहे हे आपण ठरवत असतो. म्हणून रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता हे त्याचं उत्तर आहे. पहा पुढं. निळा ग्रह असे कोणत्या ग्रहाला म्हटले आहे? तो आपलाच ग्रह आहे, निळा ग्रह, ब्ल्यू प्लॅनेट पृथ्वी. पृथ्वीला आपण ब्ल्यू प्लॅनेट म्हणतो. सूर्यग्रहण केव्हा घडते? सोलार इक्लिप्स हे नेहमी कधी घडतं? जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येईल तेव्हा. मग सूर्य आपल्याला चंद्रामुळे दिसत नसतो. इथं बघूया ऑप्शनमध्ये काय, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते. नाही आहे, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी आल्या चंद्रग्रहण घडत असतं. इथं पहा, जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, हेच उत्तर आहे. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. सावली पडलेल्या भागातल्या लोकांना सूर्य दिसत नाही, त्यालाच आपण सूर्यग्रहण म्हणतो. बघा, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना केव्हा झाली? आपल्याला माहिती आहे, इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969ला झाली आहे. चांगलं लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 1969ला इस्रोची काय झाली आहे? स्थापना झाली. तारीखपेक्षा साल लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. भारताचा पहिला उपग्रह कोणता? भारताचा पहिला उपग्रह हा आर्यभट्ट आहे, जो भारताने 1975ला सोडला होता. भारताच्या पहिल्या मंगळयान मोहिमेचे प्रक्षेपण कोणत्या वर्षी झाले? तर पहा, मार्स ऑर्बिट मिशन ही भारत देशाने 5 नोव्हेंबर 2013ला यशस्वी केली. म्हणजे यशस्वी प्रक्षेपण मॉमचं 5 नोव्हेंबर 2013ला झालं. चांद्रयान-3 चंद्राच्या कोणत्या भागावर उतरले? बघा, चांद्रयान-3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं.
दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा किंवा आपलं यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश बनलाय, हे सर्वांनी विशेष लक्षात ठेवा. चांद्रयान-3च्या मोहिमेतून आपण जगाला हेच दाखवून दिलंय की जे जगातल्या कोणत्याही देशाने अगोदर केलं नाही ते भारताने, म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवण्यात आपण यश मिळवलं, जो की हा चंद्राचा ध्रुव नेहमी अंधारात असतो आणि आपण अशा अंधाऱ्या ध्रुवावर आपण आपलं यान उतरवून जगात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. जगातील कोणती अंतराळ संस्था सर्वात जुनी आहे? बघा, सर्वात प्रथम अंतराळात जर संशोधन करण्याचं काम जर कोणत्या संस्थेनं केलं असेल तर ती संस्था कोणती आहे? तर स्पेस एक्स ही संस्था आहे, असं आपण म्हणूया. बघा, इस्रो, नासा, स्पेस एक्स ही अंतराळ संस्था प्रायव्हेट आहे मित्रांनो. तर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर नासाच असायला हवं. इसा, स्पेस एक्स, नासा, इस्रो या प्रश्नाचं उत्तर नासा असेल. खरं जर पाहिलं तर या सर्वात जुनी अंतराळ संस्था ही जी आहे ती रशियाची अंतराळ संस्था ही सर्वात जुनी आहे. पहा पुढं, नासाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? नासाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1958, 1969, 1945 आणि 1972. तर आपल्याला इस्रोची स्थापना 1969ला झालेली आहे, हे आपल्याला माहीत आहे. नासाची स्थापना 1958ला झालेली आहे. पहा, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव नील आर्मस्ट्रॉंग, जो की अमेरिकेचा आहे. पहा, नील आर्मस्ट्रॉंग हा अमेरिकेचा पहिला अंतराळवीर जो चंद्रावर पोहोचला. याच्यासोबत अजून 2 जण सुद्धा होते हे, परंतु चंद्रावर उतरणारा पहिला तो होता. हबल ही काय आहे? हबल ही एक दुर्बीण आहे, अंतराळ दुर्बीण हे त्याचं उत्तर. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, बघा, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप प्रामुख्याने कोणत्या किरणांचा अभ्यास करते? तर जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हे कोणत्या किरणांचा? तर अतिनील किरणांचा अभ्यास करते जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो मी तुम्हाला सर्च करून सांगेल. या प्रश्नाला थोडंसं स्किप करूया आपण. जेम्स वेब, किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सर्च करून सांगा मित्रांनो की जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप कोणत्या किरणांचा अभ्यास करते. चंद्रयान-3 मोहिमेतील लँडरचे नाव काय होते? तर आपल्याला माहिती, प्रज्ञान हे रोवरचं नाव होतं आणि लँडरचं नाव हे विक्रम होतं. विक्रम लँडर आपण चांद्रयान मोहिमेमध्ये वापरलेलं आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह ज्युपिटर, गुरु हा आहे. मानवनिर्मित सर्वात दूर गेलेली वस्तू स्पेसक्राफ्ट कोणते? बघा, मानवनिर्मित सर्वात दूर गेलेली वस्तू कोणती आहे? मंगळयान, व्हॉयेजर 1, हबल आणि चांद्रयान-2. तर मानव निर्मित सगळ्यात दूर गेलेली वस्तू जर कोणती असेल तर माझ्या मते ही मंगळयान असायला हवी, कारण चंद्र हा आपल्याला जवळ आहे मित्रांनो. मंगळयान ही सर्वात दूर गेलेली वस्तू असायला हवी. पहा पुढं, भारताची नियोजित मानवी अंतराळ मोहीम कोणती? तर हा प्रश्न परीक्षेत येण्याची खूप शक्यता आहे मित्रांनो. तर गगनयान ही मानवाची नियोजित अशी मानवी अंतराळ मोहीम आहे, गगनयान. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, हा जे सिद्धांत कुणी मांडला आहे? तर आपल्याला सर्वश्रुत आहे, पायथागोरसचा तो प्रमेय आहे. पायथागोरसनं काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत संशोधन करून सांगितलं की कर्णाचा वर्ग हा इतर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय? वर्तुळाचा परिघ जो असतो तो 2πr हा असतो आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ जे असतं ते πr वर्ग हे असतं. जर x अधिक
5 बरोबर 12 तरी एक्सची किंमत किती? तर अगदी सोपं गणित आहे. खरं तर असे इतके सोपे प्रश्न स्पर्धा परीक्षेत येण्याची शक्यता नसतेच. एक्स हे 5 इथं प्लस आहे ते इकडं नेऊन मायनस होतील आणि मग 12 वजा 5 7 होऊन जाईल. म्हणून एक्सची किंमत 7 एवढी येईल. माहितीचे वर्गीकरण करण्यासाठी कोणता आलेख गोल स्वरूपात असतो? माहितीचे वर्गीकरण करत असताना आपण स्तंभालेख, जोड स्तंभालेख या प्रकारचे शतमान स्तंभालेख तसंच गोल स्वरूपाचा, सर्कल स्वरूपाचा आपण आलेख काढत असतो. त्याला आपण काय म्हणत असतो? स्तंभालेख नाही, वृत्तालेख. वृत्तालेख असे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. पहा पुढं. घनफळ मोजण्याचे प्रमाणित एकक काय आहे? घनफळ हे आपण घनमीटरमध्ये मोजत असतो. जसं आपण क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये मोजत असतो, तसं घनफळ हे घनमीटरमध्ये मोजत असतो. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या सर्व मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.